हॅलो एव्हरीवन, आज आपण पाहणार आहोत नाउन अँड देअर काइंड्स। यामध्ये नाउन म्हणजे काय, त्याची एक्झाम्पल व त्याचे प्रकार हे आपण नीट समजून घेणार आहोत। तर नाउन म्हणजे नाम, कोणत्याही वस्तूचे किंवा व्यक्तीचे, प्राण्याचे, ठिकाणाचे म्हणजेच थिंग, पर्सन, ॲनिमल अँड प्लेस। आपण जेव्हा नाव लिहितो, नेम लिहितो, ते असते आपले नाउन। याला आपण नेमिंग वर्ड्स असेही म्हणू शकतो। तर आपण थोडी एक्झाम्पल्स पाहूया। म्हणजे इथे पहा, मी त्याचं सांगितलेलं आहे कोणते कोणते टाईप, म्हणजे नाउन्स हे झाले नाउन्स। नाउन्समध्ये काय काय, पर्सन, प्लेस, थिंग्स, ॲनिमल्स, ह्या सर्व गोष्टी जेव्हा इन्क्लूड असतात त्यांचे नाव, नेम, ते असते आपले नाउन। इट इज अ नेमिंग वर्ड्स। मग आता एक्झाम्पल्स कोणते आहेत? खुशी इज अ 5 years old। आता इथे खुशी हे काय आहे? गर्लचे नेम, मुलीचे नाव, तर ते आहे नाउन। द मोगरा इज अ ब्युटिफुल फ्लावर। आता इथे फ्लावरचे नाव दिले मोगरा। मोगरा आणि फ्लावर हे काय आहे? नाउन। मुंबई इज ए ब्युटिफुल सिटी। मुंबई आणि सिटी हे दोन्ही पण नेम आहेत, तर ते आहे आपले नाउन। तर आता फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपण पाहिले की खुशी हे नाव आहे म्हणजेच नाउन। सेकंड एक्झाम्पलमध्ये मोगरा आणि फ्लावर हेही दोन्ही नाउन आहेत, आणि थर्ड एक्झाम्पलमध्ये मुंबई, सिटी हे सुद्धा दोन्ही नाउन आहेत। ठीक आहे। तर आता आपण नाउनची टाइप्स म्हणजेच प्रकार पाहूया। नाउनचे 2 प्रकार असतात, तर ते कोणते? तर नाउनचे 2 प्रकार असतात, तर ते कोणते? तर पहिला आहे कॉमन नाउन, आणि सेकंड आहे म्हणजे दुसरे, ते आहे प्रॉपर नाउन। ठीक आहे। तर कॉमन नाउन म्हणजे काय? तर जनरल नेम्स असतात, पर्सन, प्लेस, थिंग, ॲनिमल्सची। तर प्रॉपर नाउनमध्ये पर्टिक्युलर नेम असते, पर्सन, प्लेस, थिंग आणि ॲनिमल्सचे। आता इथे पर्टिक्युलर हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे, त्याची आपण थोडी एक्झाम्पल्स पाहूया। तर पहिले एक्झाम्पल आहे नाईल इज अ लॉंगेस्ट रिव्हर। आता यामध्ये नाईल आणि रिव्हर हे 2 नाउन येतात। ठीक आहे। तर आता नाईल हे काय असणार आहे? प्रॉपर नाउन, आणि रिव्हर काय असणार आहे? कॉमन नाउन। आता पहा, रिव्हर का कॉमन नाउन आहे? कारण की रिव्हर हा कॉमन नाउन आहे, कारण की आपण गंगा रिव्हर, यमुना रिव्हर, कृष्णा रिव्हर, कोयना रिव्हर असं बोलतो, म्हणजे हे झालं कॉमन। आणि प्रॉपर म्हणजे पर्टिक्युलर एक नदी सांगितली, पर्टिक्युलर एक रिव्हर सांगितली, ती कोणती आहे? नाईल। ठीक आहे। सेम तसंच सेकंड एक्झाम्पल पाहूया आपण। अक्षय हॅज अ डॉग नेम ब्रुनो। आता इथे अक्षय नाउन आहे, डॉग नाउन आहे, ब्रुनो नाउन आहे, पण डॉग हे काय झालं? कॉमन नाउन, कारण की डॉग खूप सारे असतात। ठीक आहे। आणि पर्टिक्युलर डॉगचं नेम काय आहे? ब्रुनो, तर ते झालं प्रॉपर नाउन। आणि अक्षय काय झालं? बॉय अक्षय कोण आहे? बॉय आहे, आणि बॉय हा कॉमन नाउन मध्ये येतं, त्यामुळे प्रॉपर नाउन काय झालं इथे पण? अक्षय। ठीक आहे। आता अजून एखादं एक्झाम्पल पाहूया। रेड कलर इज माय फेवरेट कलर। आता इथे रेड कलर हे काय झालेलं आहे? नाउन, आणि रेड हा काय आहे? प्रॉपर नाउन, म्हणजे कलर मधला पर्टिक्युलर कलर मला आवडते, बरोबर, आणि कलर काय आहे? कॉमन नाउन। आय होप तुम्हाला नाउन, कॉमन नाउन, प्रॉपर नाउन हे कळले असेल, आणि तुमचा हा कन्सेप्ट नाउनचा क्लिअर झाला असेल। तर हे कळले असेल। हा व्हिडिओ जर आवडल्यास
लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सिंग्युलर नाउन आणि प्लुरल नाउन.